शुभ आलाच नाही कारभार नाही. शुभ आलाय, पाणी आण. आले आले. काय रे शुभ, आज श्रावणीचा पहिला दिवस होता ना कामाचा, कसा गेला? तसा चांगला गेला म्हणायचा. सुरुवात भारी झाली पण नंतर जरा घोळ झाली. पण पहिला दिवस आहे म्हटलं असं व्हायचंच. खरं तर माझी चूक झाली. त्यांचा पहिला दिवस म्हटलं मी थांबायला पाहिजे होतो. मला काम लागलं, मी बाहेर गेलो आणि जे व्हायच नाही ते झालं. काय झालं? जाऊ द्या. असं समजा अलकनंदा मॅडम आणि स्वीटीला श्रावणी मॅडम माझ्या ज्या असिस्टंट झाल्यात ना ते नको आहे. त्यामुळे काहीतरी खुरापती काढतात आणि त्रास देतात. पण श्रावणी मॅडम पण मागाटणाऱ्या नाही आहेत. धीराची आहे पोरगी. शुभ बाळा घे, दमला असशील ना. काय र स्वीटीनं साहेबांच्याकडं पण तमाशा केला ना. तुला कोण बोललं? अरे ही तर तिच्या घरी बी तेच करत होती ती. काय? होय की. एक नंबरची ना मूर्ख पोरगी. एक तर साहेबांच्या बंगल्यावर तमाशा केलाय आणि तर घरात येऊन अशी तोडफोड करत बसले. काय चाललंय तिचं? ती पोरगी माझ्या डोक्यात जायला लागली. अरे जशी आहे तशी आहे बाबा, त्याला आपण तरी काय करणार. गाई आपण काय नाही करू शकत, पण तिला लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे. माहिती आहे तुला? होय तुझं बरोबर आहे की. म्या काय म्हणतोय माहितीये का, तू एकदा शांतपणे तिच्याशी बोललास तर बरं होईल. मी तिच्याशी बोलू? अगं तिने काय काय तमाशा केला तुला आठवत नाही काय ग? हे बघ तिच्याशी बोलून काय बी फायदा नाहीये. हे बघ, एखाद्या माणसाला जर रागानं आपण काय सांगायला गेलो ना तर ऐकणार नाही. पण त्याला जर आपण शांतपणे गोडीनं सांगितलं तर ऐकणार नाही वय त्यो. हे बघ मला अजूनही वाटतंय की ती माझ्या सांगणार नाही ऐकणार आहे. अगं मला गॅरंटी आहे. मी सांगतोय म्हणून एकदा बोल. शुभ थांब जरा, आली. आता काय यायचं? काय माहित. हे बघ, हे स्वीटीला लोणचं दे. हे गोड लोणचं आहे, तिला पाहिजे होतं ना. तू श्रावणीला दिलं ना ते गोड लोणचं, त्यावरून तर एवढा राडा चाललाय. तिला सांग खास तिच्यासाठी बनवलंय म्हणा. आई मी तिला नकार द्यायला चाललोय आणि तुझं ते कौतुक काय करायलास तिचं तू? अरे कौतुक कसलं? एखाद्या माणसाची समजूत काढायची असेल ना तर त्या समोरच्या माणसाच्या मनासारखं वागावं लागतं रे. धर घेऊन जा, जा घेऊन जा.